नमस्कार मित्रांनो, आंबा लागवडीचा आपली पुढचा भाग जो आहे त्याच्यामध्ये आपण आता केसर आंबा लावलेला आहे, म्हणजे कलमं लावणं सुरू आहेत ते बघणार आहोत। या केसर आंब्याच्या कलमा मित्रांनो आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून आणलेले आहेत। 4 महिन्यांच्या कलमा आहेत। या अतिशय सुंदर अशा कलमा आहे। आपल्यालाही जर का केसर आंबा लागवड करायची असेल तर राहुरी कृषी विद्यापीठामध्ये जूनच्या पहिल्या 15 दिवसात गेला तरच त्या कलमा उत्तम कलमा आपल्याला मिळतात। तिथे जूनच्या 1 तारखेपासून कलमा विकणं सुरू होतं। आज आता आपण आपल्या शेतामध्ये रविवारी 19 तारखेला लावायला घेतलेल्या आहेत कलमा, त्या मी तुम्हाला दाखवतो। ही अशी कलम आहे मित्रांनो केसर आंब्याची, 4 महिन्यांची आहे। गावराणी आपला म्हणजे जो देशी आंबा असतो त्याच्यावरतीच केलेली आहे। सुंदर अशी कलम आहे, आपण बघू शकता। आपण इथे गड्डा केलेला आहे, सोबत आपण हळदीचे इथे 2 हळकंड टाकलेले आहेत। काल रात्रभर त्याला आपण ट्रायकोडर्मा मध्ये भिजत टाकलं होतं। मातीला आपण निर्जंतुक करण्यासाठी आपण एक देशी उपाय करून बघतोय यावेळेला। आणि इथे आपल्याला दिसतं आहे, इथे आपण घनजीवामृत 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्याच्यावरती ट्रायकोडर्मा असा टाकलेला आहे। तो या या आपल्या गड्ड्यामध्ये आपण टाकणार। कलमा कशा लावणं सुरू आहे ते दाखवतो तुम्हाला, आपण बघू शकता। अतिशय सुंदर अशी कलम आहे। साधारणतः 210 झाडं केसर आंबा, 210 झाडं सोनपरी आणि 30 आपण दशेरी आंब्याची झाडं लावतोय। 20x7 हे आपलं अंतर आहे। ही ट्रायकोडर्मा पावडर, आपण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नागपूर इथनं आणलेला आहे। ती कलम लावून झाली, आता अजून एक कलम लावून झाली की आपण हा व्हिडिओ थांबवू। सुंदर असं लागलेलं आहे, पण बघूया या लाईन मध्ये कसे झाडं लागलेली आहेत। इथं कलम लावणं सुरू आहे। हे आपण व्यवस्थित बघू। एक हळकंड, हा बरोबर, एक बाजू म्हणजे 2 साईडला 2 हळकंड करून टाकायचं। माती टाकली आहे, आता खत टाकणं सुरू आहे। परत थोडासा मातीचा लेयर, परत खताचा थोडा लेयर आणि आता कलम। मित्रांनो, आम्ही पूर्णपणे जैविक शेती करतो। आपल्याचकडे साधारणतः 125 गायी आहेत। त्या गायींचंच पूर्ण शेण आपल्याकडे शेण गोमूत्र असतं आणि गूळ याचा वापर करून आपण जीवामृत बनवतो। गोकृपा अमृतम देखील आपण बनवतो आणि आपल्याकडे एनोरोबिक बॅग देखील आहेत। तर त्या एनोरोबिक बॅगेचं फर्टिलायझर देखील आपण, लिक्विड फर्टिलायझर सगळे आपण वापरतो। पण तिकडच्या कलमा कशा लागल्यात बघूया एकदा। छान अशा कलमा आहे मित्रांनो। हे 4 महिन्याची कलम आहे। तर आता आज आपण 2026 मध्ये आहोत, 2029च्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला हा आंबा खायला मिळेल। ह्या कलमांची कटिंग मात्र मी पुढच्या जून महिन्यामध्ये करणार आहे, कारण कलम 4च महिन्याचा असल्यामुळे 1 वर्षाचं झाड होऊ देऊ आणि त्याच्यानंतरच आपण याची कटिंग करू। मागे आपल्याला दिसतंय आमच्या आजोबांनी लावलेलं झाड,
ते बैगनपल्ली आंबा आहे तो. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या दिव्यबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.